नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओची माहिती मिळेल. तर एक आपलं शेतकरी बांधवाचं नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि आपण सपोर्ट करायला अशी आशा आहे. तर आज आपण उजनी धरण लाईव्ह अपडेट पाहणार आहोत. तर आज दिनांक 28/7/2026 सायंकाळी 7 वाजता जो अंदाज आहे तो अंदाज एकूण पाणी साठा जो आहे त्यानुसार आपण सध्याचा जो एकूण पाणी साठा आहे तो 3316.66 दशलक्ष घनमीटर MQ. तर लाईव्ह साठा जो आहे तो 1513.84 दशलक्ष घनमीटर MQ. तर पातळी जी आहे ती 495.60 मीटर एवढी आहे. तर एकूण धरणाचा लाईव्ह साठा जो आहे तो 99.78% धरण आपलं भरलेलं आहे, म्हणजे 100% धरण आपलं भरलेलं आहे. परंतु पुढील पावसाचे दिवस लक्षात घेता हा जो अंदाज आहे, हा जो विसर्ग आहे तो एवढाच ठेवलेला आहे आणि पाण्याची आवक जी आहे ती सातत्यानं धरणामध्ये येणारा जो विसर्ग आहे तो वाढत आहे. तर धरणामध्ये एकूण जो येणारा विसर्ग आहे तो 67,681.20 क्युसेस एवढा आहे. तो धरणातून विसर्ग जो जाणार आहे तो धरणातून विसर्ग जाणारा 60,114.45 क्युसेस म्हणजेच 1,703.17 क्युमेक एवढा नोंदवण्यात आलेला आहे. तर आज सोडण्यात आलेला एकूण विसर्ग जो आहे तो 58.24 दशलक्ष घनमीटर MQ एवढा नोंदवण्यात आलेला आहे. कारण पुढील दिवस हे पावसाचे आणखी आहेत, त्यामुळे धरणाचं नियंत्रण जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. तर कालवा आणि विसर्ग जो आहे तो आपण पाहणार आहोत. तर मुख्य कालवा 2480.88 क्युसेस हा विसर्ग चालू आहे. तर भीमासिना लिंक कॅनेल कालवा जो आहे तो 1092.14 क्युसेस विसर्ग हा चालू आहे. तर मित्रांनो, सध्या पावसाची स्थिती पाहता जो अंदाज आहे तो अंदाज हवामान विभागाने लक्षात घेऊन धरण विभागाने बदल करून तो 100%पर्यंतच, म्हणजेच जवळपास जो 99.78% आपलं धरण जे भरलेलं आहे तोच ठेवलेला आहे आणि पुढील पावसाचे दिवस लक्षात घेऊन हा अंदाज दर्शवलेला आहे. तर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलसाठी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक अभिनंदन, जेणेकरून आपण असा सपोर्ट देत आहात. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त आपले शेअर करा आणि आपल्या चॅनलला आपण नवीन असाल तर सहकार्य करा, सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो. जी काय आपली कमेंट असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहित चला, जेणेकरून आपल्याबद्दल आम्हालाही माहिती मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.